पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या समितीला मंजुरी देण्यात आली आहे। आयोगात एक अध्यक्ष, एक अंशकालीन सदस्य आणि एक सदस्य सचिव असणार असून शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय। या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता असून पूर्ण अंमलबजावणी 2028 या वर्षापर्यंत होऊ शकते। नवीन वेतन आयोगामुळे 50 लाखांहून अधिक केंद्र आणि सरकारी कर्मचारी आणि सुमारे 6.5 दशलक्ष पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 वरून 44,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। मोंथा चक्रीवादळ काही तासातच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकतंय। त्यावेळेला वाऱ्याचा वेग ताशी 110 किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। प्रशासनाने 4 राज्यातील 50,000हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। वादळामुळे 120 रेल्वे आणि 52 उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत। मछलीपट्टणम आणि कोनसीमा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे देखील सुरू झालेत। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पुढील काही तासात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, त्यामुळे मच्छीमार आणि नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे। चक्रीवादळ मोंथाच्या धोक्यामुळे रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। तसंच खबरदारीचा उपाय म्हणून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या। परिस्थिती सामान्य झाल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं सांगितलंय। तसंच रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलंय आणि नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय। ओडिसामध्ये मोंथा चक्रीवादळाचा धोका वाढला असून 8 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मलकानगिरी, कोरापूट, रायगड, गजपती, गंजम, नबरंगपूर, कालाहांडी आणि कंधमाल या जिल्ह्यातील सखल आणि डोंगराळ भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे। सरकारने सगळ्या शाळा बंद ठेवण्याचाही निर्णय घेतलाय। बचावासाठी एनडीआरएफ, ओडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या 140 पथकांसह 5,000हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आलेत। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही केलंय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केलंय। या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला गेलाय। या वादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश पुरता न राहता महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही जाणवतोय। विशेषतः विदर्भातील पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी आणि सोसाट्याचा वारा सुरू झालाय। हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाने सगळ्या राज्यांना देखील अतिदक्षतेचा इशारा दिलाय। दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयआयटी कानपूर आणि दिल्ली सरकारनं संयुक्तपणे 6 वेगवेगळ्या भागांवर क्लाउड सीडिंग प्रक्रिया केलेली आहे। या प्रकल्पाचा उद्देश हवेतील प्रदूषित कणांची पातळी कमी करणं हा आहे, विशेषतः दिवाळीसारख्या सणांच्या काळात जेव्हा प्रदूषण वाढतं। यासाठी आयआयटी कानपूरच्या तांत्रिक मदतीनं दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची चाचणी घेण्यात आली आहे। तर या प्रयोगात कानपूरहून आलेल्या एका सेसना विमानाद्वारे ढगांमध्ये सिल्वर आयोडाईड सारखे घटक सोडण्यात आले आहेत, ज्यामुळे पाऊस पडण्यास चालना मिळते। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर अडचणीत सापडलेत। प्रशांत किशोर स्वतः 2 राज्यांचे मतदार असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय। त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत त्यांचं नाव असल्याचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे। निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना 3 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। नियमानुसार अर्थात एका व्यक्तीला फक्त एका मतदारसंघातच मतदार नोंदणी करता येते। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलानं पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या विचारसरणीविरोधात काम केल्याच्या आरोपांवरून 27 नेत्यांना पक्षातून बाहेरचा मार्ग दाखवलाय। या नेत्यांमध्ये 2 आमदार, 4 माजी आमदार आणि एका विधान परिषद सदस्याचा समावेश आहे। आरजेडीच्या या कारवाईनंतर पक्षात खळबळ माजली आहे। याआधी जेडीयूने देखील एक विद्यमान आमदार आणि 2 माजी मंत्र्यांसह 16 नेत्यांना निलंबित केलं होतं। बिहारच्या राजकारणात या हालचालींमुळे आघाड्यांतील अंतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर येत आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचा जाहीरनामा बिहार का तेजस्वी प्रण हा प्रसिद्ध करण्यात आलाय। तेजस्वी यादव यांनी जाहीरनाम्यातील 20 प्रतिज्ञा सादर करत सर्वात मोठं आश्वासन दिलंय। 20 महिन्यांच्या आत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, यासाठी 20 दिवसात कायदा करण्याची घोषणाही करण्यात आली आहे। जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना लागू करणं, जीविका दीदी आणि कंत्राटी कामगारांना नियमित करणं, 5 एक्सप्रेसवे बांधणं आणि माई बहीण मान योजनेअंतर्गत 5,500 आर्थिक मदत देण्याचं आश्वासन देखील दिलं गेलंय।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी निवडणूक आयोगाला इशारा देत असं म्हटलंय की कोणत्याही भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामुळे मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. चौधरींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नही उपस्थित केलाय. मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा पाया आहे आणि काँग्रेस या हक्काच्या संरक्षणासाठी ठामपणे उभी राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच खोटे असून ते भाजपचे एजंट म्हणून काम करतायत असं सिंग म्हणाले. निवडणूक अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ माजली आहे. या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला मोठा झटका बसलाय. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठानं सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी कार्यक्रमांसाठी पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करणाऱ्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकारने हा आदेश आरएसएसच्या उपक्रमांवर निर्बंध घालण्यासाठी जारी केला होता, पण न्यायालयाने त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. पुनश्चेतन सेवा संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेनंतर हा आदेश संविधानातील कलम 19(1)(अ) अंतर्गत नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन करतो असंही न्यायालयानं म्हटलंय. सरकारला यावर उत्तर देण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी देखील देण्यात आला आहे. छत्तीसगडमधील माओवादी पक्षाचा प्रमुख नेता बंदी प्रकाशनं तेलंगणा पोलीस महासंचालक यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय. तो नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचा सदस्य आणि विशेष क्षेत्रीय समितीचा सदस्य आहे. छत्तीसगडमध्ये त्याच्या अटकेसाठी 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तो माओवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकीही एक आहे. सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांमध्ये सध्या दहशत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अलीकडेच पोलीस शहीद दिनानिमित्त माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन देखील केलं होतं. अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी एका आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मृत्यू झालेल्या एका 19 वर्षीय तरुणाच्या सुसाईड नोटमध्ये या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तालो पोटोम आयएएस अधिकाऱ्याचे नाव तालो पोटोम हे दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी आहेत. यावर्षी जूनमध्ये त्यांची दिल्लीमध्ये बदली झाली होती. त्याच्या आधी ते इटानगरचे जिल्हाधिकारी होते. आर्थिक आश्वासन देऊन लैंगिक छळ केल्याचं या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानं अधिकाऱ्यावर सध्या कारवाई करण्यात आली आहे. जयपूर जवळील मनोहरपूरमध्ये भीषण अपघात झालाय. मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला हाय टेन्शन लाईनचा स्पर्श झाल्यानं आग लागली. बसवरील सिलेंडरचा स्फोट होऊन परिस्थिती अधिक गंभीर झाली. या घटनेत उत्तर प्रदेशमधील 2 जणांचा मृत्यू झाला असून 10 कामगार भाजलेत. गंभीर जखमी तरुणांना जयपूरमध्ये हलवण्यात आलंय. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी या घटनेची माहिती दिली. गेल्या 14 दिवसात बसला आग लागण्याची ही 5वी घटना असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर मोठी घटना घडली आहे. एअर इंडियाच्या विमानाजवळ उभ्या असलेल्या ग्राउंड सर्व्हिस बसला अचानक आग लागली. ही बस एअर इंडिया एसीटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची असल्याची माहिती मिळाली. सुदैवानं बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झालेली दिसतेय. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आधार कार्ड अपडेट करणं 1 नोव्हेंबरपासून महाग होणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधारशी संबंधित शुल्क आणि नियमांमध्ये मोठे बदल केलेत. नवीन नियमांनुसार आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिक शुल्क भरावं लागेल. नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यासारखी माहिती अपडेट करण्यासाठी आता 75 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. बोटांचे ठसे, डोळ्यांचं स्कॅनिंग किंवा फोटो अपडेट करायचा असेल तर 125 रुपये शुल्क भरावं लागेल. मेलिसा या चक्रीवादळानं विनाशकारी रूप धारण केलंय. मेलिसा हे 2025 मधील सगळ्यात शक्तिशाली वादळ ठरलंय. हे चक्रीवादळ सध्या कॅरिबियन राष्ट्र जमैकाकडे सरकतंय. आतापर्यंत जमैकामध्ये या चक्रीवादळामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये देखील 4 बळी गेलेत. मेलिसा 175 मैल प्रति तास म्हणजेच 282 किलोमीटर ताशी वेगानं वाहत असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे ते 5व्या श्रेणीतील चक्रीवादळ बनलंय. हे वादळ विनाशकारी आणि प्राणघातक ठरू शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. केनियातील क्वाले परिसरात मोठा विमान अपघात घडलाय. मसाई मारा राष्ट्रीय राखीव क्षेत्राकडे जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली. या अपघातात विमानातील सगळ्या 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. हा अपघात डायनी एअर स्ट्रिप पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरच्या डोंगराळ भागात झाला. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं घटनेची पुष्टी केली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू असलं तरी मृतांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. अपघाताचं नेमकं कारण तपासात स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
गाझामध्ये हमासनं आणखी एका पोलीस व्यक्तीचं शव रेड क्रॉसकडे सोपवलं अशी माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे. 10 ऑक्टोबरच्या युद्धविराम करारानंतर परत मिळालेले हे 15वं शव आहे. दरम्यान इस्रायलने अमेरिकेच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय शांती दलात तुर्कस्तानच्या सहभागाला ठाम विरोध दर्शवला आहे. दरम्यान युद्धविरामावर देखरेख ठेवणाऱ्या या दलाला तुर्कस्तानला स्थान दिलं जाणार नाही असं परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेच्या प्रस्तावानुसार हे दल अरब आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह गाझामधील स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी काम करणार आहे.